हॅलो, आज आपण बघणार आहोत नो स्टफ आलू पराठा. बॅचलर्ससाठी किंवा ज्या मुलं-मुली नवीन-नवीन कुकिंग शिकत आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप इझी आहे आणि पटकन होणारी आहे. 2 बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहेत, ते मी किसून घेतलेत. त्याच्यात मी अर्धा चमचा ओवा, अर्धा ते पाऊण चमचा जिरं पावडर, नंतर चवीनुसार मीठ हे घातलं आहे. आता 7 ते 8 पाकळ्या मी लसणीच्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घातल्यात. म्हणजे लसणीचा ठेचा म्हणू शकतो, तो घातला आहे. आता बाकीचे ड्राय मसाले आपण घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी घातली आहे हळद, धणे पावडर आणि लाल तिखट पावडर. मीठ ओवा तर घातलेलंच आहे आपण. आमचूर पावडर घालणार आहोत आपण, 1 चमचा भरून ती घातलेली आहे. आणि आता गहू पीठ घातलं आहे 1 वाटी भरून. थोडंसं पाणी घालून एक मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, तसं मी घेतलेलं आहे. फार पातळ करायचं नाही आहे हे बॅटर आणि खूप घट्टही ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. तर हे बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही. आता तवा तापवायचा आहे, त्याला तेल ब्रश करायचं आहे आणि आपण धिरडं कसं स्प्रेड करतो तशा पद्धतीने हे बॅटर तव्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचे. तर ह्याला पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडायचं आहे कडेने आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. कारण ह्याचा जर खालचा क्रस्ट व्यवस्थित शिजला नाही तर ते उलटताना हा जो पराठा आहे तो तुटू शकतो किंवा मोडू शकतो. तर व्यवस्थित 5 मिनिटं द्यावी लागतात त्याला लो टू मिडियम गॅसवरती. आता एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा उलटून घेतला आहे आणि 2-3 मिनिटं अजून भाजल्यानंतर आपला नो स्टफ आलू पराठा रेडी टू ईट आहे. मस्त दह्याबरोबर मी सर्व केलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. थँक्यू.